नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता मधुभाऊंना डिस्चार्ज मिळाल्यानंतर जेव्हा सायली स्वतःच्या घरी मधुभाऊंना आणणार तेव्हा मधुभाऊ सायलीला अनेक प्रकारे सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतानाच मधुभाऊंना आता एक चांगलीच आयडिया येऊन मधुभाऊ आता जेव्हा सायलीला सत्य सांगतात म्हणजेच वही पेन मागून ते वहीवर सायलीला सायलीवाळा तूच खरी तन्वी आहेस असं जेव्हा लिहून देतात तेव्हा मात्र इथे आता सायलीला या सगळ्यामुळे जबरदस्त आश्चर्याचा धक्का बसलेला असतो, कारण आतापर्यंत मधुभाऊ हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होते हे सायलीच्या आता लक्षात आलेलं असतं। त्यामुळे सायली आता हे सगळं घरच्यांसमोर सगळं कसं सिद्ध करणार, तीच नवी असल्यात सगळ्यांसमोर कसं स्पष्ट होणार आणि रविराज आणि प्रतिमाही तिचे आईबाबा आहेत हे कसं सिद्ध होणार आहे। त्याचप्रमाणे इथे आता साक्षी ही नाटक करत असलेल्या प्रियाचा अश्विन समोर जेलमध्ये ती प्रिया असून नवीन असल्याचा कसा पर्दाफाश करणार आहे हे सगळे पाहणे रंजकतेचे ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो प्रताप, अर्जुन आणि मिता या तिघांच्या प्लॅनप्रमाणे आता सायलीला चळण्याच ते ठरवतात आणि त्याचमुळे काय करायचं हा सगळा त्यांचा प्रश्न असतो। परंतु इथे सायली ही खूपच टेन्शनमध्ये असते, कारण कोणीही तिला सपोर्ट करत नसतं। अस्मिता त्याचप्रमाणे बाकीचे सगळे तिला खूप भालून पाडून बोलतात। प्रताप पण अस्मिताचीच बाजू घेतो। त्यामुळे खरं तर इथे आता सायलीला तर धक्का बसलेलाच असतो, परंतु इथे आता या सगळ्यानंतर कल्पनालाही खूप वाईट वाटत असतं। खरं तर तिला सगळ्यांना खूप बोलावसं वाटत असतं, परंतु ती काहीही बोलून दाखवत नाही। कितीही काही झालं तरीही या ती या तिच्यापर्यंतच राहाव्यात असं तिला वाटतं, म्हणजे जर साहिलीची बाजू घेतली तर आणखी कोणीतरी चुकीचं समजेल, म्हणूनच ती पुढे काहीच बोलून दाखवत नाही। तिच्या मनातल ती तसंच मनात ठेवते, परंतु साहिलीला खूप वाईट वाटत असतं। जेव्हा सगळेजण जेवणाच्या ताटावर बसतात तेव्हा एक एक करून जेवण करण्याचं सांगत असल्यामुळे सायलीला वाईट वाटतं। ती म्हणते की प्लीज असं कोणीही करू नका, जर तुम्ही जेवला नाहीत ना तर मी पण जेवणार नाहीये। परंतु अर्जुन आणि बाकीचे सगळे अगदी मन घट्ट करतात आणि कल्पना या सिच्युएशनला काय करू शकते याचा अंदाज सगळेजण लावतात आणि तिथून ताटावरचे उठून निघून जातात। परंतु सायली ठरवते की नाही, जर कोणीही जेवलं नाही तर मी जेवणार नाहीये, मीही अन्नाचा त्याग करेन असं साहिलीने सांगितल्याबरोबर आता सगळ्यांना टेन्शन येऊ लागतं। परंतु कल्पना ही खरंतर तिची सायलीवर आईची माया असते आणि म्हणूनच ती म्हणते की नाही, मी असं बघू शकत नाही। मनातल्या मनात ती विचार करते की खरंतर या मुलीला मधुभाऊ म्हणजेच तिचे वडील हे आजारी असल्यामुळे आधीच इतकं टेन्शन आहे आणि आणखी उगीचच कशाला भर। त्यामुळे कल्पना म्हणते की हे बघ सायली, मी तुझ्यासाठी जेवण वाढत आहे, त्यामुळे तू आता जेवण करून। खरं तर प्रतिमा पण तिथेच थांबलेली असते, कारण प्रतापने तसं तिला बोलावूनच घेतलेलं असतं। या दोघींमध्ये समेट घडवून आणण्यासाठी प्रतिमाचाही अगदी महत्त्वाचा रोल असणार असतो। त्यामुळे आता काही झालं तरीही सायलीला खूप वाईट वाटतं आणि सायली तिथे तशीच उभी असते। कल्पना म्हणते की हे बघ सायली, तू अशी उपाशी राहू नकोस, तू खाऊन घे, समजले तुला? काही झालं तरी असं कोणी उपाशी राहिलेलं मला चालणार नाहीये। सगळ्यांच ठीक आहे, ते काही ना काहीतरी खातील, परंतु तू अशी उपाश नाऊ नकोस, इथे ये, मी तुला जेवण वाढते असं म्हणून आता कल्पना ही चक्क आता सायलीला जेवण वाढायला सुरुवात करते आणि ती तिला जेवण वाढत असताना मग हे सगळं पाहून प्रतिमालाही खूप बरं वाटतं। प्रतिमा म्हणते की बघितलंस ना सायली, अगं तुझ्या सासूची तुला किती काळजी आहे, तशीच त्याप्रमाणे तिलाही तुझी काळजी आहेस। अगं तिने बघितलं आज तुला जेवण वाढून तुला जेवायला सांगितलं, यातूनच समजून जा की कल्पना काही वाईट मनाची नाहीये, ती फक्त थोडीशी काहीतरी दुःख मनात घेऊ नये। एकदा की ते दुःखात सावट बाजूला झालं की तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येणार आहे। तू
आणि कल्पना परत पूर्वीसारखेच असणार आहात, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होईल आणि ये तू जेवण करायला सुरुवात कर असं म्हणून ती तिला आता बसवते आणि सायली पण कल्पनाने वाढलेल्या ताटाचा अनादर करत नाही. ती तिथे जेवायला बसते आणि कारण सगळ्या घराचा रोलच असतो अन्न हे पूर्णब्रह्म म्हणूनच आता ती तिथे जेवायला बसते आणि तेवढ्यातच कल्पना ही पाण्याचा जार मी रूममध्ये घेऊन जाते असा बहाणा करत खाली वाकून बघते तर तिथे सायली ही जेवतच असते आणि सायली जेवायला बसली आहे, त्यामुळे कल्पनाला खरंतर मनापासून खूप बरं वाटलेलं. नंतर अर्जुन विचार करतो की बघितलं डॅड, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की काही झालं तरीही सायलीला मम्माही कधीही जेवताना पाहू शकणार नाही आणि मम्माचा तिच्यावर जीव आहे, परंतु या गोष्टीचं रिअलायझेशन होणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच आता हे दोघं सगळेजणही आता ही मोठी लढाई जिंकलेले असतात. तर आता पुढे सायलीला टेन्शन असतं मधुभाऊंचं, दिवसरात्र तिला मधुभाऊंचंच टेन्शन असतं आणि ती त्यांनाच हात जोडत म्हणजेच देवाला हात जोडत मधुभाऊंना ब्र करण्यात सांगते. तेव्हा आता इथे मधुभाऊ हे हॉस्पिटलमध्येच असताना अजूनही त्यांना ब्र वाटलेलं नसतं. आता सायली डॉक्टरांना जाऊन भेटते तेव्हा डॉक्टर सायलीला म्हणतात, मिसेस सायली, हे तुमचे पेशंट जे आहेत ते कोमातून बाहेर आलेत, परंतु त्यांना बोलता येत नाहीये, म्हणूनच तुम्ही आता त्यांना डिस्चार्ज घेऊन घरी घेऊन जाऊ शकता. तेव्हा सायली विचारते की त्यांना कधी बोलता येईल काय, तेव्हा ते म्हणतात की नाही, आता आपण ते सगळं काही सांगू शकणार नाहीये, त्यांना कधी बोलता येईल किंवा काय या गोष्टीचा अंदाज आपल्याला काहीच देता येणार नाहीये. फक्त एकच गोष्ट नक्की की मधुभाऊंना तुम्ही आता घेऊन जाऊ शकता, परंतु त्यांना तुम्हाला अगदी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. तेव्हा सायली म्हणते की नका डॉक्टर, काळजी करू, मी माझ्या घरीच त्यांना घेऊन जाते आणि त्यांची तब्येत अगदी ओके असेल आणि चेकअपच्या वेळेला मी नक्कीच घेऊन येत जाईन असंही सायली सांगते. तेव्हा मग आता सायली ही अर्जुनला ही गोष्ट सांगते आणि कुसुमला की आपले मधुभाऊ आता सुटणार आहेत. ऐकल्यावर त्यांना खूप आनंद होतो. सायली अर्जुन ठरवतात की आपण मधुभाऊंना आपल्याच घरी घेऊन जाऊया. तेव्हा कुसुम म्हणते की पण चाहू हे सगळं, तेव्हा ती म्हणते की हो कुसुम ताई, मला तिथेच त्यांना घेऊन गेलं पाहिजे, कारण मला त्यांची व्यवस्थित अशी काळजी घ्यायची. म्हणून आता सायली आणि अर्जुन हे दोघजणी मधुभाऊंना आपल्या घरी घेऊन येतात आणि त्यांना नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत ठेवता, दुसऱ्या खोलीत म्हणजेच आउटहाऊसमध्ये ठेवता, त्यांच्याच बंगल्यामध्ये तिथेच ठेवतात आणि मधुभाऊ आल्यानंतर पुन्हा ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतात, परंतु तोंड उघडताना त्यांना बोल जात नसतं आणि त्यांना यामुळे खूप वाईट वाटत असतं. अर्जुन फ्रेश होण्यासाठी तिथून निघून जातो आणि सायली म्हणते की हे बघा मधुभाऊ, काही झालं ना तरीही तुम्ही प्लीज या तिचा विचार करू नका, तुम्हाला बोलता येत नाहीये, एक ना एक दिवस तुम्हाला ही देवी आई नक्कीच मदत करेल आणि तुमची गेलेली वाश ही परत येईल, नका काळजी करू. म्हणून आता सायली हे मधुभाऊंना पुन्हा एकदा घरामध्ये बोलवते आणि त्यात स्वागत करते आणि म्हणते की हे बघा मधुभाऊ, तुम्ही कुठल्याही प्रकारचा आता किंतु परंतु मनात ठेवू नका, तुम्ही इथे रहा माझ्याबरोबर, मी तुम्हाला व्यवस्थित करेन आणि मी तुम्ही माझ्या नजरेसमोर पण असाल, त्यामुळे मला आता काही दुसरं नकोय, तुम्ही फक्त व्यवस्थित रहा असं ती त्यांना आता सांगत असते. त्याच वेळेला मग आता कुसुम पण त्यांना सायलीच्या घरी सोडण्यासाठी आलेली असते आणि म्हणते की खरंच मधुभाऊ, तुमची मजा आहे हा, म्हणजे तुम्ही तुमच्या साऊबायाकडे राहणार आहात का? तेव्हा आता मधुभाऊ नाही असं कुणावत असतात. कुसुम म्हणते की हे बघा, मला काहीच वाटत नाहीये, आश्रमाची काळजी मी घेईन, तुम्ही नका काळजी करू आणि अधूनमधून आपले आहेतच की जावई बापू म्हणजेच अर्जुन सर, ते येतील अधीमध्ये, तेव्हा मग ते ऐकून त्यांना जरासा दिलासाच मिळतो. आता मधुभाऊ आता सुखरूपपणे घरी आलेत म्हणून सायलीला खूप आनंद झालेला असतो. ती देवी आई जवळ हात जोडून म्हणते की तू जे काही केलंस ते खूप चांगलं केलंस, आता मधू माझ्या मधुभाऊंना अशी हळूहळू वाचा येऊ दे असं ती सांगत असते. नंतर मग आता इथे हे सगळं होत असताना नागराज विचार करत असतो की मधुभाऊंना सोडलं म्हणजे
आता माझी वाट लागते की काय असं टेन्शन त्यांच्या मनामध्ये असतं आणि दिवसरात्र नागराजला झोपही लागत नसते। त्यामुळे सुमन त्याला सतत प्रश्न विचारते की काय हो तुमचे डोळे असे लाल लाल का झाले, तुम्ही रात्रभर झोपले नाहीत का? परंतु तो तिला नेहमीसारखीच उडवाउडवीची प्रश्नांची उत्तरे देतो आणि म्हणतो की नाही असं काहीच नाही, परंतु इथे मधुभाऊंच्या विचारानेच त्याला घाम फुटलेला असतो की जर मधुभाऊ हे जिवंत आहेत आणि ते आता अर्जुनकडे आहेत आणि जर त्यांना शुद्ध आली तर मग नेमकं काय होईल? शुद्ध आल्यानंतर अर्जुनला ते सत्य सांगतील का? मग पुन्हा मी अडकेन का? असा विचार त्याच्या डोक्यामध्ये इथे येत असतो। म्हणूनच तो विचार करतो की नाही काहीतरी केलं पाहिजे, म्हणजेच मधुभाऊंची आता ही वाचा नाहीये, परंतु जर त्यांची वाचा आली तर मात्र काय करायला होईल खरंच काही कळत नाही। म्हणून तो आता मुद्दामच मधुभाऊंना भेटण्यासाठी तिकडे जाण्याचं ठरवतो, कारण जर मधुभाऊंना भेटायला आपण गेलो आणि जर खरंच त्यांना माहीत असेल की मीच त्यांचा कुणी आहे तर मात्र ते घाबरतील किंवा काहीतरी रिएक्ट करतील। त्यावरूनच मला लक्षात येईल की ते खरं काय करतात। म्हणून नागराज त्याच्याप्रमाणे दुसरा प्लन तयार करत असतो। नंतर मग आता इथे सायली ही मधुभाऊंकडे जेवणाचा ताट घेऊन चाललेली असते, तेव्हा त्यांच्या गोळ्या औषधं सगळ्याची अगदी व्यवस्थितपणे सायली काळजी घेत असते। तेव्हा मग आता सायली ही मधुभाऊंना सांगते की मधुभाऊ तुम्हाला काय होते, तुम्ही मनातल्या मनात असे का कुडताय? तेव्हा मग मधुभाऊंचा हात ती डोक्यावर ठेवते आणि म्हणते की तुम्हाला शपथ आहे, प्लीज मला सांगा तुम्हाला काय होत्य, म्हणजे मी आल्यापासून तुम्हाला बघते, तुम्हाला काहीतरी सांगायचं काय होतं नेमकं? मधुभाऊ तुमच्या मनात काय सुरू आहे? तेव्हा खरं तर अर्जुन पण तिथे नसतो। आता अर्जुन तिथे नसतो तेव्हा मग मधुभाऊ हे सायलीला सांगतात की साऊबाळा मला तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ते तसं खानाखुना करून सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि सायली पण तिच्या परीने जे काही समजतंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असते। नंतर मधुभाऊ आता रडतात। सायली म्हणते की मधुभाऊ बोला काय झालं? तेव्हा मग मधुभाऊ आता विचार करतात की हे देवी माते कसं मी काय सांगू, कसं सांगू माझ्या साऊबाळाला की तीच तन्वी आहे आणि तीच खरंतर या घराची म्हणजेच रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहे आणि अर्जुनची खरंतर लहानपणीची बालमैत्रिणी आहे असं सांगू तरी कसं? आता अर्जुन हा सगळं कसं ऐकेल, काय रिएक्ट करेल काहीच माहीत नसतं आणि घरातले माझ्या बोलण्यावर कशा प्रकारे विश्वास ठेवतील की नाही याचाही आता त्यांना टेन्शन आलेलं असतं। म्हणून सायली म्हणते की मधुभाऊ आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही मला खरखर सांगा की काय आहे नक्की, तुम्हाला काय मनात सांगायचं ते मला तुम्ही प्लीज सांगा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे मला काय वाटेल याचा विचार तुम्ही करू नका। आता तुम्ही माझ्यासोबत आहात, माझ्यासाठी हेच खूप महत्त्वाचं आहे, माझे वडील माझ्यासोबत आहे। तेव्हा मग मधुभाऊ नाही असं सांगत असतात। त्याच वेळेला मग आता हे सगळं होत असताना ती म्हणते की बोला ना मधुभाऊ काय झालं, तुम्ही नाही का म्हणतात? तुम्ही माझे वडील आहात, बोला तुम्ही काय सांगताय, तुमच्या मनातल हे दुःख आहे ते बाजूला सारा आणि मला खरं सांगा काय आहे। तेव्हा मग आता मधुभाऊ हे सायलीला वही आणि पेन खुणावून मागतात। तेव्हा मग सायली म्हणते की वही आणि पेन एक मिनिट हा आणते असं म्हणून ती आता मधुभाऊंच्या हातामध्ये वही आणि पेन देते। तेव्हा मग मधुभाऊ आता वही घेतात आणि त्या वहीवर पेनाने सायली बाळा तूच खरी तन्वी आहेस असं पेनाने आता ते लिहून देतात आणि असं लिहून दिल्यानंतर सायलीला धक्काच बसतो। ती म्हणते की मधुभाऊ हे काय बोलताय तुम्ही, मीच खरी तन्वी म्हणजे नक्की प्रिया? तेव्हा मग ते म्हणतात की नाही म्हणजे ते खुणावून सांगतात की नाही तूच खरी तन्वी आहेस, हे तसं सारं सांगत असतात। तेव्हा मग सायली म्हणते की मधुभाऊ हे तुम्ही सगळं खरं सांगताय का आणि हे सत्यच तुम्हाला माहीत होतं का?
तेव्हा ते म्हणतात की हो, हे सत्य मला माहीत होतं आणि आता मला ते कळलं म्हणून मी तुला सांगण्यासाठी येत होतो. तेव्हा आता सगळ्या खानाखुना करंदस मधुभाऊ त्यांच्या भाषेमध्ये सायलीला सांगतात, म्हणतात आणि त्याच भाषेत आता सायली समजून घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असते, कारण काही झालं तरी आता मधुभाऊंचे सगळे शब्द किंवा सगळं बोलणं हे असंच तिला समजून घ्यावं लागणार असतं. मधुभाऊ हे सायलीला सांगतात की साऊबाळा, हे असंच मी तुला सांगण्यासाठी येत होतो. त्या दिवशी गोकुळाष्टमीच्या दिवशी मी हे सांगण्यासाठी तुला तिथे येत होतो, परंतु त्याच वेळेला माझ्यावर हल्ला झाला आणि मी हे सगळं जावई बापूंना सांगणार होतो, परंतु माझ्यावर कोणीतरी त्यावेळेला हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्येच मी तिथल्या तिथे कोसळलो आणि मला काहीही सत्य सांगता आलं नाही. तेव्हा मग सायलीला हे ऐकून धक्काच बसतो, म्हणजे असं कोणीतरी आहे ज्याला असं वाटतं की म्हणजे मला माझी खरी ओळख मिळू नये किंवा मी खरी तन्वी आहे हे कोणालाही कळू नये. तेव्हा मग मधुभाऊ म्हणतात की हो, अगदी बरोबर आहे तुझं, म्हणजे असंच कोणाला तरी वाटतं. तेव्हा मग सायली म्हणते, परंतु मधुभाऊ, मग तुम्ही हे सगळं मला अगोदर का नाही सांगितलं? जेव्हा तुम्हाला बोलता येत नव्हतं तेव्हा मग मधुभाऊ खुणावून सांगतात की नाही अगं साहूबाळा, खरंच मला हे अगोदर माहीत नव्हतं. ज्या दिवशी मला हे माहीत झालं त्याच दिवशी मी तुला हे सत्य सांगण्यासाठी म्हणून येत होतो. असं आता सांगितल्यानंतर सगळ्यांना टेन्शन येऊ लागतं. काय करायचं काय नाही हे कोणाला काहीच कळत नसतं, ते फक्त टेन्शनमध्येच विचार करत असतात. त्याच वेळेला इथे आता मधुभाऊ म्हणतात की साऊबाळा, खरंच हे सत्य आहे आणि हेच अर्धसत्य. मला तुला पूर्ण सत्य झाल्याशिवाय सांगायचं नव्हतं, परंतु सांगण्याची वेळ आली तेव्हा माझ्यावर असा काळाने घात केला. तर मग सायली हे ऐकून 2 मिनिट तरी शांत होते. ती म्हणते की मधुभाऊ, याचा अर्थ रविराज काका आणि प्रतिमात्या हे माझे खरे आईवडील आहेत. तेव्हा मग असं म्हटल्यावर सायली मधुभाऊंना मिठी मारते. तेव्हा मधुभाऊ, हो, खरे ते तुझे आई वडीलच आहेत असं ते तिला सांगतात. मग आता सायलीला खूप आनंद होतो आणि मग सायली म्हणते की म्हणजे मधुभाऊ, आतापर्यंत मी माझे आईवडील शोधण्यासाठी तरसत होते, परंतु आता माझ्या लक्षात आलं की नक्की हे सगळं काय आहे. माझे खरे आई वडील म्हणजे तेच दोघेजण आहेत. ते दोघजण इतके वर्ष माझ्या समोर होते, परंतु मी यांना ओळखू शकली नाही. परंतु नाही, मला देव कोणत्या ना कोणत्या प्रकारचे तरी संकेत नक्कीच देत होता, कारण काही झालं तरीही मधुभाऊ, तुम्हाला माहिती आहे का, प्रतिमा त्यांना जेव्हापासून मी इथे आणलं तेव्हापासून मला त्यांच्याशी मागच्या जन्माच कुठलं तरी नातं असल्यासारखंच वाटायचं, कारण प्रत्येक वेळेला मी त्यांना भेटायचे ना, प्रत्येक वेळेला मला त्यांच्यामध्ये आईची माया मिळायची आणि म्हणूनच मला एका बाजूने असंच वाटायचं की खरंच प्रतिमा म्हणजे माझी जर आई कोणी असती तर प्रतिमा आत्यासारखीच असती. म्हणून आता हे सगळं ती आता विचार करते आणि खूप खुश झालेली असते आणि म्हणते की मधुभाऊ, तेव्हाच मला असं जाणवते की का प्रतिमाबद्दल इतकं मला जवळीक वाटते, का मला त्यांच्याबद्दल इतकं बॉन्डिंग आहे. आता माझ्या लक्षात यायला लागलंय. आणि मधुभाऊ, जेव्हा आमचा अक्षय तृतीयाचा प्रोग्राम होता ना, त्या दिवशी पण आम्हा दोघींना एकमेकांबरोबरचे जे गेम होते ते अगदी अचूक खेळता आले. आम्ही डोळे बंद करून एकमेकांना बघू शकत होतो, इतकं स्ट्रॉंग बॉन्डिंग होत आमच्यामध्ये. शिवाय मला नेहमी अर्जुन सर देखील सांगायचे की जर प्रतिमाची मुलगी कोणी असेल तर ती सायली, कारण ती तशीच वागते आणि प्रिया नाही. मग प्रियाने हा कोठारडेपणा का केला असेल असं ती मधुभाऊंना बोलते. आणि नंतर इथे मात्र प्रियाची जेलमध्ये नाटक सुरू असतात. तेव्हा मग प्रिया ही म्हणते की नाही, मला अश्विन ठीक वाटत नाहीये, मला गरगरतय. तेव्हा मग अश्विन म्हणतो की नको, तू अजिबात तन्वी काळजी करू नकोस, काही झालं ना तरी मी तुला इथून बाहेर काढेन आणि तुला योग्य ती उपचार मिळालाच पाहिजे, नाही तर मी इथे कोणालाही सोडणार नाही, अशी धमकी आता अश्विन तिकचे डॉक्टर त्याचप्रमाणे तिकचे इन्स्पेक्टर यांना देतो. आणि म्हणूनच आता काही केल्या
तिथून प्रियाला बाहेर काढायच असतं. तो म्हणतो की तन्वी नको काळजी करूस, तू अजिबात घाबरू नकोस, मी आहे ना, मी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे करेन असं म्हणून तो आता बोलतो आणि सारखं सारखं तो तन्वी तन्वी असं बोलत असल्यामुळे त्या साक्षीला तिथे असलेल्या खूप राग घेतो आणि ती म्हणते की एक मिनिट, तुझं काय नुसतं हे अश्विन नवीत नवी असं लावलीस तू? तेव्हा मग तो म्हणतो की तन्वीत नवी लावल्स म्हणजे काय, तुला बोलायचं तरी काय? तेव्हा मग ती म्हणते की तू हे सगळं जे काही वागतोय ना त्या खोटारड्या मुलीची इतकी काळजी करू नकोस, खरं तर ती तुला खूप फसवतीय. तेव्हा मग अश्विन म्हणतो की प्लीज तू तुझं तोंड बंद करशील का? तेव्हा मग ती म्हणते की नाही, तोंड बंद करण्याच्या अगोदर जे काही सत्य आहे ना ते समजून घे आणि जेव्हा तुला ते सत्य समजेल तेव्हा सुभेदारांसारखंच तुझ्याही पायाखालची जमीन हादरून जाईल. तेव्हा मग तो म्हणतो की प्लीज जस्ट चट अप, तुझ हे अशी नॉनसेन्स बडबड ऐकण्यामध्ये मला काहीही इंटरेस्ट नाहीये. तेव्हा मग ती म्हणते की अरे तुला माहित नाहीये, हे मुद्दाम इथले जीवन जेवली नाहीये का, माहिती का? तिला तिचा त्रास असा तब्येत करून घ्यायची होती आणि तिला इथून बाहेर सुटायचं होतं. दॅट्स इट, इतकंच तिचं काय ते होतं. मग लगेचच अश्विन बोलून दाखवतो की तू तुझं तोंड बंद ठेव. ती म्हणते की हे बघ, मी एकच गोष्ट तुम्हाला आता सांगते, ती म्हणजे की ही तुला फसवतीय. खरं तर तिचं तुझ्यावर काही प्रेम वगैरे नाहीये, फक्त सुभेदारांच्या घरामध्ये आणि त्याच्या प्रॉपर्टीमध्ये तिला इंटरेस्ट होता आणि म्हणूनच ती इथे आलीय. खरं तर तुला बघायला गेलं तर तू तिला तन्वी तन्वी बोलतोस ना, तिला तन्वी बोलूच नको तू तिला ना फक्त प्रिया बोल, कारण तीच तिची आश्रमातली आणि तुझ्या घरचीशी ओळख आहे आणि तन्वी बोलायच्या लायकीचीच नाहीये ती, कारण खरी तन्वी कशी आहे आणि काय आहे हे तुलाही माहिती नाहीये. त्यामुळे तू प्लीज तिला तन्वी अशी हाक मारू नकोस. त्यावेळेला मात्र आता अश्विनला आणखीनच राग येतो. अश्विन म्हणतो की एक मिनिट, तुला मी सांगितलं ना मला तू बोलू नकोस आणि काही बडबड करू नकोस. इन्स्पेक्टर साहेब प्लीज तुम्ही हिला वेगळ्या लॉकअपमध्ये ठेवता का? कारण हे अशा मुलीबरोबर माझी बायको राहणं हे मला अजिबात पसंत नाहीये. तेव्हा साक्षी म्हणते की ओ एक मिनिट अश्विन, अशा मुलीबरोबर म्हणजे यू मीन तुला हे माहिती आहे का की तुझी बायको ही माझ्याबरोबरच होती आणि या सगळ्यामध्ये तिने मला साथ दिली होती आणि त्यामुळे मी एकच गोष्ट सांगेन की काही झालं तरीही तुझ्या बायकोला तू साथ देतोस ना, ती चांगली गोष्ट आहे, परंतु ती मुलगी त्या लायकीची नाहीये हे तू समजून घे. खरं तर तन्वी या बोलण्याच्या लायकीची नाहीये, ती तन्वी ही खूप चांगली मुलगी आहे आणि ही तुझी बायको आहे ना, ही प्रिया आहे, त्यामुळे तिला तू कधीही तन्वी असा मान देऊ नकोस आणि ती तुला फसवते. तुझ्याशी प्रेमाच खोट नाटक करून तिला फक्त सुभेदारांच्या घरात शिरण्यासाठी ती हे सगळं करती बस. आणि जेव्हा तुला हे समजेल तेव्हा मात्र तू तुझा राहणार नाहीस, तुझ्या पायाखालची जमीन हदरून जाईल आणि तुझं पूर्णपणे आयुष्य संपेल. इतकी मूर्ख आहे मुलगी, इतका तुला त्रास देते आणि इतकं तुझ्याबद्दल ती चुकीचं वागली आहे तरीही तुला काहीही त्याबद्दल वाटत नाहीये असं ती आता बोलून दाखवत असते. आणि त्यामुळे इथे आता अश्विनला याचा जबरदस्त धक्का बसतो की हे सगळं ती काय बोलते आणि असं काही बोलल्यानंतर देखील अश्विन तिला गप्पच करत असतो. तो म्हणतो की नाही, या मूर्ख मुलीबद्दल ना मला काहीच ऐकून घ्यायचं नाही. प्लीज इन्स्पेक्टर साहेब तुम्ही हिला बाहेर काढा, नाही तर प्लीज मी हिच्याबद्दल काहीतरी ॲक्शन घेईन. खरं तर हे सगळं तिच्या म्हणजेच प्रियाच्या बाबतीतल ऐकल्यानंतर अश्विनला जबरदस्त धक्काच बसलेला असतो आणि प्रिया नाटक करत म्हणते की अश्विन जाऊ देणारे सोड ना, तू हीच काय मनावर घेतोस, तुला माहिती आहे नाही प्रत्येक वेळेला माझ्यावर जळत असते. आता हिला असं वाटतं की ही ते जेलमध्येच राहील आणि मला बाहेर काढलं जाईल ना, त्यामुळेच हे सगळं चाललंय खरंतर. परंतु मला एक गोष्ट समजते की मुलगी खूप जळूवृत्तीची आहे. तेव्हा मग साक्षी म्हणते की सोड मी काही जळू वगैरे नाहीये. अगं माझा बाप मला असं बाहेर काढेल, परंतु तू बघ तुझं काय होणार आहे ते. तू अजिबातच यावर विश्वास ठेवू नकोस. आणि हो अश्विन, तुला जेव्हा समजेल ना तेव्हा मात्र सत्य तुझ्यासमोर आलेल असेल, तोपर्यंत खूप उशीर होईल. त्यामुळे जर शहाणा अशील आणि जर खरंच
शहाणा डॉक्टर असशील तर तू आताच्या आता या प्रियाचा नाद सोडून दे. मी तुला खूप फसवती आहे आता मी तुला सगळ्यांसमोर सांगते आणि हिने खरंतर माझं आयुष्य बर्बाद केले त्यामुळे हिचही सत्य मला सगळ्यांसमोर उघड करायचंच आहे. आणि आता तू ज्या प्रकारे तिची काळजी घेतोस ना त्यामुळे मी तुला एक गोष्ट सांगेन की काही झालं तरीही हिची इतकी काळजी करू नकोस कारण ही मुलगी त्या लायकीची नाहीये आणि खरी तन्वी आहे ती तुमच्याच घरात आहे. बस इतकंच सांगेन तुला मी आणि बाकी मी पुढे काही सांगू शकत नाही. असं म्हटल्याबरोबर इथे आता अश्विनलाही धक्का बसतो. म्हणजेच प्रिया खरी तन्वी नाही मग खरी तन्वी कोण आहे असा प्रश्न त्याला आता पडलेला असतो. तर इथे आता सायलीला देखील काही करून म्हणजेच प्रिया फसवत होती. म्हणजेच प्रिया खोटी तन्वी असल्याचं सगळ्या घराला सांगत होती आणि मग ते सगळं सत्य हे घरच्यांसमोर कसं आणायचं आहे याचा विचार आता सायली करू लागते. आणि साहिली आणि मधुभाऊ हे दोघंजणही मिळून घरच्यांसमोर हे सत्य कस येत हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.